नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आमच्या इकडे थोडी पाण्यानं उसंती घेतली मित्रांनो। आज थोडा पाऊस उघडे मित्रांनो आणि वातावरण आजचं क्लिअर आहे। तर म्हटलं आज आपण आहे ना आपल्या गावातले जेवढे पावसाळ्याच्या सीझन म्हणजे जेवढे टुरिस्ट प्लेस आहेत मित्रांनो, जेवढे म्हणजे धबधबे ती सांदन व्हॅली, रिव्हर्स वॉटरफॉल, कोकणकडा हे जेवढे बघायला येतात पॉईंट ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे आज। आणि आजचं वातावरण क्लिअर आहे तर आपल्याला व्हिडिओ पण म्हणला घेता येईल। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना रिव्हर्स वॉटरफॉल, सांदनदरी आणि कोकणकडा हे परत बघायला जाणार आहे मित्रांनो। मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं, तर आजचं वातावरण परत क्लिअर आहे म्हणलं आज जरा व्यवस्थित व्हिडिओ घेता येईल आपल्याला। तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आमच्या गावचा जो आतमध्ये येण्याची जी एंट्री पॉईंट आहे मित्रांनो, तिथं आलो आहोत। जो की गेट आहे मित्रांनो, आतमध्ये यायचं तिथं आलो मित्रांनो। आणि इथे एक पाटी लावलेले बघा, निसर्गाचा अद्भुत चमत्कार सांदनदरी। तर मित्रांनो, सांदनदरी हे आमच्या गावाचं मेन टुरिस्ट प्लेस आहे मित्रांनो। आशिया खंडातील 2 नंबरची दरी म्हणून ओळखली जाणारी सांदनदरी, जी की आमच्या गावाला मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण या गेटमधून एंट्री करणार आहे ग्राम परिस्थिती विकास समिती सांब्रत। तर मित्रांनो, इथून आता आपण पार्किंगकडे जाणार आहे मित्रांनो। जर तुम्ही येणार असाल तर या गेटमधून एंट्री केल्यानंतर मित्रांनो, पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मोठी पार्किंग आहे, जिथं की टुरिस्ट लोक आल्यानंतर तिथं गाडी लावून नंतर मग सांदनदरी, रिव्हर्स वॉटरफॉल आणि कोकणकडा हे पॉईंट बघायला जातात पावसाळ्याच्या सीझनमध्ये। तर मित्रांनो, इथं पुढं आल्यानंतर मित्रांनो, इथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो। इथं थोडं पुढे गेल्यानंतर आहे ना मित्रांनो, प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावातलं इथं रोडच्या खाली मित्रांनो। आणि सरळ पुढं आल्यानंतर मित्रांनो, इथं पार्किंगचा गेट दिसतोय बघा आपल्याला। आणि इथं आतमध्ये गेल्यानंतर एक प्रशस्त पार्किंग आहे मित्रांनो। 150-200 गाड्यांना 4 व्हीलर गाड्यांसाठी जागा एवढी अवेलेबल आहे मित्रांनो। इथं पार्किंग, मोठी पार्किंग आहे। तर मित्रांनो, इकडं पण सांदनदरीचा रस्ता जातोय मित्रांनो, पार्किंगमधून पण आहे एक रस्ता। तर 2 रस्ते आहेत मित्रांनो, पार्किंगमधून रिव्हर्स वॉटरफॉल, कोकणकडा हे जवळचे पॉईंट आहेत मित्रांनो। इथं वॉशरूम पण फॉरेस्टवाल्यांनी बनवलेले आहेत, खूप छान आहे मित्रांनो। इथं आल्यानंतर तुम्हाला वॉशरूमची सोय पण आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला दाखवून देतो। हे बघा, इकडनं रिव्हर्स वॉटरफॉलला जायचं असेल तर इकडनं जायचं या गेटवरून। पार्किंगला 3 गेट बनवलेले आहेत मित्रांनो, त्या पाण्याच्या टाक्यात। आणि इकडं वॉशरूम बनवलेले आहेत मित्रांनो, इकडं महिलांसाठी, तिकडं पुरुषांसाठी मित्रांनो। तर दुसरे पण जुने वॉशरूम आहे ती, आणि हे इकडचे हे नवीन बनवलेले आहेत। तर मित्रांनो, आता हा गेट दिसतोय, या गेटमधून आपण रिव्हर्स वॉटरफॉलला जाणार आहे मित्रांनो। धुकं पण भरपूर आहे मित्रांनो। इथं आल्यानंतर, पार्किंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या गावाला फिरायला येणार असाल आणि पार्किंगमध्ये आल्यानंतर इथं गाईड अवेलेबल असतात मित्रांनो, आणि इथून गाईड अवश्य घेऊन जा, कारण असं धुकं असतं मित्रांनो। आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला रस्ता समजत नाही मित्रांनो, गर्दी कमी असली तर अवश्य गाईड घेऊन जा। काही लोक गर्दी दिसल्यानंतर गाईड घेऊन जात नाही, परंतु मित्रांनो, गाईड जर नेलं ना तुम्हाला पूर्ण इथलं सगळे पॉईंट बघायला मिळतील, त्याच्यामुळे अवश्य गाईड घेऊन जा। तर मित्रांनो, आपण रिव्हर्स वॉटरफॉल न जाता आपण पहिल्यांदा आलोय सांदनदरीला, कारण की मित्रांनो खूप धुकं आहे। आणि कोकणकड्याला आणि रिव्हर्स वॉटरफॉलला गेल्यानंतर तिथं आपल्याला थांबायला लागणार आहे, कारण धुकं खूप आहे आणि खाली कोकणकडा पण नाही दिसणार। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा आलोय सांदनदरीकडं। तर मित्रांनो, हे बघा, असंच जंगल आहे सांदनदरी कडं जायला। आता आपण आलो आहोत सांदनदरी, तर जो प्रवेश दरवाजे मित्रांनो, प्रवेशद्वार आहे मित्रांनो, तिथं आलोय आपण बघा। कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदनदरी प्रवेशद्वार। तर मित्रांनो, इकडं पुढं रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तिकडं पण जाणार आहे आपण नंतर। प्रथमतः आपण सांदनदरीमध्ये जाणार आहे, आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये सांदनदरीमध्ये कुठपर्यंत जाता येते ते मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा। आणि आता आपण आलो आहोत सांदनदरी स्टार्टिंग पॉईंट। तर मित्रांनो, या अशा बाकडे पण बसायला ठेवले ते जागे मित्रांनो फॉरेस्टवाल्यांनी। तर आता इथं आलो आहे आपण स्टार्टिंग पॉईंट सांदनदरीचा, जे स्टार्टिंग पॉईंट आहे मित्रांनो, तिथं आलो आहे आपण आता।
व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आता इकडून स्टार्टिंग पॉईंटपासून थोडंफार एक 5 मिनटं खाली जायचं आणि तिथून रिटर्न यायला लागत आहे. कारण मित्रांनो इकडून पावसाळ्यामध्ये ना सांदनदरी ट्रेकिंगसाठी बंद असते मित्रांनो. आणि पावसाळ्यामध्ये इकडं तोंडापर्यंत जाऊन देतात व्हॅलीच्या आणि तिथं फॉरेस्टवाले असतात ते खाली परमिशन नाही देत खाली जायला. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये सांदनदरी ही ट्रेकिंगसाठी बंद असते मित्रांनो. परंतु इकडं तोंडापर्यंत येता येते आणि आपण तिथपर्यंत जाऊन मी तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि हे धुकं पण आज आले भरपूर, तर थोडंफार तिथं पण थांबायला लागेल. धुकं क्लिअर झाल्यानंतर आपला व्हिडिओ घेता येईल मित्रांनो आपल्याला. तर बघू आपण खाली किती धुकं आहे ते बघू. आणि मित्रांनो व्हिडिओ बघत राहा. इथं पुढे एक वॉटरफॉल आहे छोटासा. आज पाणी पण थोडं कमी आणि वातावरण पण थोडं क्लिअर होतं, त्याच्यामुळं आज आपण व्हिडिओ घेण्यासाठी आलो. हे बघा मित्रांनो खूप सुंदर वॉटरफॉल आहे इकडे छोटासा. तर इथून पुढं जायला लागतं आहे आणि पुढं आज धुकं पण भरपूर आहे बघा. तर मित्रांनो इथं पुढं गेल्यानंतर फॉरेस्टवाले असतात ते, परंतु आज आपण सकाळीच आलो आहे, अजून काही फॉरेस्टवाले आलेले नाही आहे ते. तर बघू पुढं कसं वातावरण आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप धुकं आहे इथं पुढं आणि थोडंफार आपल्याला थांबायला लागेल. तर मित्रांनो 9-10 मिनटं थांबल्यानंतर थोडंसं क्लिअर झालं, धुकं गेलं आणि बघा सांदन व्हॅली दिसू लागली आता. तर असा व्ह्यू दिसतोय मित्रांनो. आणि इथून खाली फॉरेस्टवाले जाऊन देत नाही. इथं पुढे एक बोर्ड लावलेले बघा सावधान. तर मित्रांनो इथून पुढं फॉरेस्टवाले जाऊन देत नाही खाली. तर पावसाळ्याची सांदनदरी ही ट्रेकिंगसाठी बंद असते. तर मित्रांनो इथं आल्यानंतर वाटत नव्हतं का धुकं कमी होईल. तर मित्रांनो एक 9-10 मिनटं थांबल्यानंतर धुकं कमी झालं आणि आपल्याला सांदनदरीचं दर्शन पण मिळालं मित्रांनो. तर आता इथून पुढं आपण रिव्हर्स वॉटरफॉलला जाणार आहे आणि हा शॉर्टकट रस्ता आहे. परंतु हा मित्रांनो अवघड रस्ता आहे, या रस्त्याने येऊ नका. परंतु मी शॉर्टकट घेतो. इथं वरती गेल्यानंतर रिव्हर्स वॉटरफॉल जवळ पडतो मित्रांनो इथून वरती जायला. तर हा अवघड रस्ता आहे, इथून जाण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. पावसाळ्याच्या इथं चिकट झालेलं असते. तर मित्रांनो इथून वरती आता मी जाणार आहे रिव्हर्स वॉटरफॉल, कारण की इकडनं जवळ पडतोय. तर आम्ही इकडनं सतत वरती जात असते, त्याच्यामुळे मला इथून जाण्याचा थोडासा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. तर मी इथून वरती रिव्हर्स वॉटरफॉलला जातोय. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कोकणकड्यावरती आणि कोकणकड्या जवळच मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉल आहे, ते मी तुम्हाला दाखवून देतो. तर बघू खाली काय दिसतंय का कोकणकड्यात. तर काय दिसू शकत नाही मित्रांनो, कारण की धुकं खूप आहे. तर मित्रांनो आता आपण इकडं रिव्हर्स वॉटरफॉल का पुढे जाऊ आणि तुम्हाला दाखवून देतो. इथं पण आपल्याला थांबायचं लागेल थोडंफार. तर बघू थोडं वेट करू आणि ते धुकं क्लिअर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. इकडनं ह्या होड्याचं पाणी इथून कोकणकड्यामध्ये खाली पडल्यानंतर तेच हवेच्या दाबाने रिव्हर्स होत असते मित्रांनो आणि रिव्हर्स वॉटरफॉल तयार होते मित्रांनो. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवतो. तर इथं खाली बघू शकता जेवढं हे पूर्ण खाली सपाट दिसते मित्रांनो, हे पूर्ण भरून वाहत असल्याने आणि खालून हवा येत असल्याने त्याच्यामुळे रिव्हर्स हे पाणी कोकणकड्यामध्ये खाली पडल्यानंतर ते हवेच्या दाबाने रिव्हर्स होत असते आणि एक रिव्हर्स वॉटरफॉल इथं तयार झालं आहे मित्रांनो. खूप छान आहे. तर मित्रांनो इथं 15-20 मिनटं होऊन गेले. मी थांबलो होतो कधी धुकं कमी होईल आणि मी कधी व्हिडिओ घेईल असं वाटत होतं मला. परंतु मित्रांनो 15-20 मिनटं झालं, मला पण कंटाळा आला. आणि आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा मागच्या महिन्यातला आहे मित्रांनो, जून महिन्यामधला. तर मित्रांनो पावसाळा सुरू झाल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला जेव्हा रिव्हर्स वॉटरफॉल चालू झाला तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो आता आपण व्ह्यू पॉईंटला जाणार आहे आणि व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो आता आपण रिव्हर्स वॉटरफॉल बघितला, त्यानंतर आपण आलो आहोत व्ह्यू पॉईंटला. तर मित्रांनो माझ्या पाठीमागं बघू शकताय इकडं सेल्फी पॉईंट बनवलेले आणि व्ह्यू पॉईंटला दुसरं नाव पण आहे सेल्फी पॉईंट. तर मित्रांनो आता इथं आलो आपण, पण धुकं भरपूर आहे मित्रांनो. इथं पण आपल्याला थांबायला लागणार आहे बरंच टाईम. तर बघू आपण एक 15-20 मिनटं धुकं जाते का नाही बघू, त्यानंतर व्हिडिओ घ्यायला आपल्याला जमतंय का नाही. आणि त्यानंतर जर धुकं जर गेलं तर मी तुम्हाला ते पण दाखवून देईल खाली झाले क्लिअर. तर मित्रांनो आता आपण इकडून पुढं क्लिअर झाले आणि धुकं पण येऊ राहिले. पटकन आपण बघू व्हिडिओ येतोय का नाही. हा मिळालं बघायला. तर हे बघा मित्रांनो ही सांदनदरी एकदम खोल खाली दिसते. तर ही सांदनदरी अशी पुढे बघा. आता धुकं पण आलंय थोडंसं.
एवढा क्लिअर येत नाही व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, ही सांदनदरी आणि हा व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. हे बघा एवढी खाली खोल आहे सांदनदरी. आणि मित्रांनो ह्या व्ह्यू पॉईंटपासूनच अजून 2 किलोमीटर पुढं सांदनदरी. पण काही लोकांना वाटतंय काही लोकांना एवढीच सांदनदरी. तर मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला थोडा टाइम जर पॉईंट बघायचा असेल तर थोडा टाइम थांबायला लागेल, थोडं वेट करायला लागेल मित्रांनो. तर त्यानंतर जर दुःख जर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तर कधी कधी मित्रांनो हे दिवसभर हे दुःख जात नाही, नशिबात असेल तर बघायला मिळते खरं सांगायचं म्हटलं तर. तर मित्रांनो आपण थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर दुःख क्लिअर झाला आणि इथला मी परिसर तुम्हाला दाखवून दिला मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुम्हाला आमच्या गावाला यायचं असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिलाय, तर संपर्क करून तुम्ही पण येऊ शकताय मित्रांनो. आणि जर 1 दिवसासाठी येणार असाल तर मित्रांनो जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर जेवणाची ऑर्डर पण तुम्ही देऊ शकताय मित्रांनो. संपर्क करून तुम्ही आधी सांगा की दादा आम्ही येतोय, आम्हाला जेवण हे पाहिजे, व्हेज पाहिजे की नॉन व्हेज पाहिजे, ते पण तुम्ही सांगा मित्रांनो. मी तसंच जेवण तुम्हाला बनवून ठेवेल आणि इथं आल्यानंतर जेवण करून तुम्ही इकडं हे परिसर फिरायला येऊ शकताय मित्रांनो आमच्या गावचा. तर हा पूर्ण परिसर फिरून येण्यासाठी मित्रांनो एक तास लागतोय साधारण. आणि जर तुम्ही थोडं टाइमपास केलं फोटो काढायला, व्हिडिओ घ्यायला, तर मित्रांनो एक अर्धा तास मित्रांनो 1 ते 1.5 तासामध्ये हा आमच्या गावापासून हा पूर्ण परिसर तुम्ही फिरून येऊ शकताय. सांदनदरी, रिव्हर्स वॉटरफॉल, कोकणकडा हे तिन्ही पॉईंट तुम्ही 1 ते 1.5 तासामध्ये कव्हर करू शकताय मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.